₹83,000 आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे। प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन आतापर्यंत या प्रकरणावर कोणती कारवाई झालेली नाही। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाकडून बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत विशेष करून त्यांच्याकडून जाणून घेऊयात। त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी अपहार झाल्याप्रकरणी गेल्या काही दिवसापूर्वी निवेदन दिले होते, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे त्यांच्याकडून बोललं जाते आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता काही MIMचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, काय मागणी होती, कशा प्रकारची भ्रष्टाचार झाल्याचं तुमच्याकडून बोललं जाते, काय भ्रष्टाचार झाला आणि कोणी भ्रष्टाचार केला? हिंगोली येथील लिंबाळा बघता शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहामध्ये 86,33,000 रुपयाचा घोटाळा झालेला आहे, आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। याची चौकशी करण्याकरिता मागच्या वर्षापासून आमचे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे कार्यकर्ते पठाण इम्रान खान आणि वाजिद बेग हे या प्रकरणाला झटत आहेत। भ्रष्टाचार उघडकीस यावा म्हणून त्यांनी मागच्या वर्षी आंदोलन केलं। भ्रष्टाचार उघडकीस आला, जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी अंकेक्षण केलं, ऑडिट केलं आणि ऑडिटमध्ये हे सिद्ध झालं की तेथील प्राचार्यांनी आणि येथील जिल्हा नियोजन समितीच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून 86,33,000 रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे। या प्रकरणामध्ये आम्ही सध्याचे जे माननीय जिल्हाधिकारी गुप्ता साहेब आहेत यांना आम्ही त्यांची भेट घेतली। भेट घेतल्यानंतर त्यांनी सरळ सांगितले की तुम्ही जा आणि SP साहेबांना भेटा आणि याबद्दल पोलीस विभागाकडून FIR करा। तर त्यांनी तसे आदेश दिले का FIR करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी? आदेश दिले नाहीत, पण ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे दिलेला आहे। आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांकडे जाऊन भेट घेतली असता साहेबांनी सांगितलं की या ऑडिट रिपोर्टवर FIR करता येत नाही। जिल्हाधिकारी कार्यालयाचे किंवा जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयाचे काही संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आमच्याकडे आले तर आम्ही FIR करू शकतो आणि या गोष्टीला हे नेहमी सतत टाळाटाळ करीत आहेत। एकतर पोलीस FIR करत नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणी तिथे FIR दाखल करण्याकरता कोणी जात नाही, तर हे महिन्या 2 महिन्याचा कालावधी लोटला गेलेला आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश दिले की बाबा यांच्यावरती FIR करा, मग जिल्हाधिकारी महोदय पोलीस प्रशासनास का विनंती करत नाही किंवा का आदेश देत नाही? मग याच्यासाठीच आम्ही ठरवलं, नाईलाज असतो आम्ही मागच्या महिन्यामध्ये त्यांना निवेदन देऊन असं ठरवलं की आम्ही अमुक 25 तारखेला 25 ऑक्टोबर 2025 पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषण करू। जर ही कारवाई झाली नाही, संबंधित आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांकडून जर समजा त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे पदाधिकारी उपोषणाला बसतील अशी त्यांना आम्ही लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे। हे बेमुदत उपोषण तुमचं किती दिवस सुरू राहणार आहे? नेमकं हे मागण्या न झाल्यास तुमची पुढची भूमिका काय राहणार? जोपर्यंत संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, FIR दाखल होत नाहीत, ते निलंबित करून त्यांना बडतर्फ करण्यात येत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील। नक्कीच अजून काही आपल्या MIMचे पदाधिकारी आहेत, काय सगळा प्रकार होता? तुम्ही याच्या आधी सुद्धा निवेदन दिले, काय तुमच्या मागण्या प्रशासनाने पूर्ण केलेल्या नाहीत, काय सांगाल? मागील वर्षी आमचे सहकारी इम्रान भैया यांनी आत्मदहन पण करण्याचा प्रयत्न इथं जिल्हाधिकारी समोर केलेला आहे। प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन त्यांना विनंत्या करून आतापर्यंत या प्रकरणावर कोणती कारवाई झालेली नाही। जर या प्रकरणावर कुठेतरी मला असं वाटतं की प्रशासन हे कारवाई करू इच्छित नाही आणि उगाच काहीतरी एखादं लेटर काढणं आणि आम्हाला देणं की कारवाई सुरू आहे। किती दिवसापासून तुम्ही हे कारवाई करत आहे? आता आमचा पवित्रा मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे आम्ही पवित्रा घेतलेला आहे की जोपर्यंत हे कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि इथून उठणार पण नाही। आमचा
शासन अल्पसंख्याक वसतिगृहाच्या निधीच्या अपहार प्रकरणी काही दखल घेत नसल्याचं या ठिकाणी बोललं जातंय. मात्र शासन जे आहे लाडक्या बहिणीला लाखो रुपयाचा निधी वितरित करते आणि हे प्रशासनात जर हे भ्रष्टाचार होत असेल तर हे चुकीचं असल्याचं बोललं जातंय. अजून काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? तुम्ही आत्मदहन करण्याचा इशारा दिला, तुम्हाला त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं जे की तुम्ही आत्मदहन करण्याचा मागे घेतलं होतं? मैं पिछले 15 अगस्त को भी यही जो घोटाला हुआ था इसके सिलसिले में कलेक्टर ऑफिस में उपोषण आत्मदहन का इशारा दिया था. तभी भी मेरे को एक लेटर देकर ये बोला गया था कि आप कुछ दिनों में इस पर कार्रवाई होंगी, पर प्रशासन ने इस पर कोई कार्रवाई की नहीं. मजबूरन हमको वापस से फिर ये बेमुद्दत उपोषण पर बैठना है. अब हमने ठान लिया है कि जब तक दोषी अधिकारियों पर कार्रवाई होती नहीं तब तक हम उपोषण से उठेंगे नहीं. नक्कीच दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा, त्यांच्यावरती कारवाई करा किंवा त्याच्यावरती FIR करा. असं न झाल्यास आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही असं MIM पक्षाकडून, हिंगोली जिल्हा पक्षाकडून बोललं जाते. आणि पाहत राहा अशाच नवनवीन अपडेट पण बघण्याकरिता चौथा स्तंभ.